उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सेनेच्या उमेदवारांचा केडगाव शाहूनगर येथील साई मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ. प्रभाग क्रमांक 16च्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सेनेच्या उमेदवारांचा केडगाव शाहूनगर येथील साई मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ. लाडक्या बहिणीच्या भक्कम पाठिंब्यावर चारही उमेदवार विजयी होणार असा विश्वास शिंदे सेनेच्या दिलीप सातपुते यांनी व्यक्त केला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून देखील काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आमच्या 2 उमेदवारांना चिन्ह मिळण्यास अडचणी आल्या असल्या तरी मतपत्रिकेवरील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा व हिंदू धर्मरक्षक आमदार अनिल भैया यांचा फोटो मतदार व उमेदवारांमध्ये एक विश्वास व आपुलकीचे नातं निर्माण करत आहे. त्यामुळे चारही उमेदवार निवडून येण्याची आम्हाला खात्री असून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लाडक्या बहिणींनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे. हा विजय त्यांचाच असून त्यांनीच निश्चित केला आहे. प्रभाग क्रमांक 16चे चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असे दिलीप सातपुते यांनी सांगितले. यावेळी महिला आणि लहान मुलांनीही प्रचारात सहभाग नोंदवला आणि घोषणाही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. शिवसेनेचे उमेदवार हे 4 उमेदवार आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी या ठिकाणी साई मंदिरात आलेले होते आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अत्यंत उत्साहात शिवसेनेची प्रचार फेरी होत आहे. काही टेक्निकल अडचणीमुळे 4 ठिकाणी 4 चिन्ह एकत्र मिळवता आले नाही, परंतु आमच्या धसताईंचं स्कूटर, त्यानंतर कोतकरताईंचं धनुष्यबाण, त्यानंतर ओंकार सातपुते याचं धनुष्यबाण आणि हर्षवर्धन कोतकर यांचा नारळ अशा 4 चिन्हांचा प्रचार आम्ही या ठिकाणी जोरदार करत आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद या केडगाव भागामध्ये महिला आणि भगिनींचा मिळत आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री, माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर अनेक लाडक्या बहिणींचे उपकार आहेत आणि अनेक लाडक्या बहिणी शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहेत. या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला हे 4ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो. कारण आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी चांगला अत्यंत प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि या ठिकाणी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. वेळ येईल त्यावेळेस बोलू. या ठिकाणी हे 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.